एका सुंदर जंगलात एक छोटा सिंह राहायचा. त्याचं नाव होतं शेरू. शेरू खूप गोड होता, पण थोडासा खोडकरही. एके दिवशी खेळता खेळता शेरू जंगलाच्या नव्या भागात पोहोचला. तिथे त्याने एक चमचमतं झाड पाहिलं. त्या झाडावर रंगीबेरंगी फळं होती आणि झाडातून हलकी सोनेरी प्रकाशकिरणं येत होती. शेरू आश्चर्याने, "अरे वा, हे कसलं झाड आहे?" तेवढ्यात झाडातून गोड आवाज आला, "शेरू, मी जादुई झाड आहे. जो मुलगा किंवा मुलगी नेहमी खरं बोलेल, त्याला मी खास बक्षीस देईन." शेरू खूप खुश झाला. तेवढ्यात त्याची मैत्रीण माकडीण चिंकी तिथे आली. "शेरू, माझा लाल फुगा पाहिलास का? तो इथेच कुठेतरी होता." शेरूने पाहिलं, फुगा त्याच्या मागच्या झुडपात अडकला होता. त्याने मनात विचार केला, जर मी नाही म्हणालो तर फुगा माझाच होईल. जादुई झाड हलकं चमकू लागलं. "शेरू, लक्षात ठेव, खरं बोलणाऱ्यांनाच बक्षीस मिळतं." शेरू थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, "हो चिंकी, तुझा फुगा त्या झुडपात आहे." चिंकी आनंदाने उडी मारली. "धन्यवाद शेरू, तू खूप चांगला मित्र आहेस." तेवढ्यात जादुई झाड तेजस्वी प्रकाशाने चमकल्या. जादुई झाडावरून एक सोनेरी फळ खाली पडलं. "शाब्बास शेरू, तू खरं बोललास. हे घे, प्रामाणिकपणाचं फळ." शेरूने ते फळ खाल्लं आणि त्याला मनातून खूप आनंद वाटला. त्या दिवशी शेरूला समजलं, छोटंसं खोटंसुद्धा मैत्री तोडू शकतं, पण खरं बोलणं नेहमी मन जिंकतं. मुलांनो, तुम्ही नेहमी खरं बोलता का? हो असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खरं असा कमेंट करा. आणि पुढच्या गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.